अजित पवार गुट की ओर से आगामी विधानसभा चुनाव की पृष्ठभूमि पर आम जनता तक पहुंचने के लिए जनसंवाद यात्रा का आयोजन किया गया। इस यात्रा के लिए सांसद सुनील तटकरे आज नांदेड़ जिले के दौरे पर है। इस दौरान मीडिया से बात करते हुए तटकरे ने राजकोट विवाद और मराठा आरक्षण के साथ अन्य कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। महाराष्ट्राचं सरकार सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे। सरकारने 10% आरक्षण मराठा समाजाला दिलेले आहे। त्याच्या अनुषंगाने जे काही लाभ आज नोकरीत किंवा प्रवेशासाठी पाहिजे त्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे। तरांगेंची जी मागणी आहे ती आणखी ओबीसीच्या घटकातूनच आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे अशी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची सर्वांचीच आणि राज्यातील सर्वच पक्ष जे सर्व पक्ष आहेत राजकीय पक्ष त्या राजकीय पक्षांची एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सर्वांनी एक मताने ठरवलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ते दिलं गेलं पाहिजे। महायुतीच्या संदर्भामध्ये एकदा बैठक माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः झाली। येत्या 8 दिवसामध्ये सुद्धा आम्ही एकत्रितपणाने त्या संदर्भामध्ये बसणार आहोत आणि जागा वाटप आज विद्यमान सदस्य असलेल्या जागा मग भारतीय जनता पक्षाच्या असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असतील, शिवसेनेचे असतील आणि मग मित्र पक्षाच्या जागा या संदर्भातला सारासार विचार करून योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल। आज आम्ही काही ठरवलं नाही। प्राथमिक चर्चा एक 4-5 दिवसामध्ये होईल। त्या चर्चेच्या अनुषंगाने आज राज्यभरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान जागा, विद्यमान सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्रित असलेले विद्यमान सदस्य, शिवसेनेचे एकत्रित सदस्य आणि मग इतर मित्र पक्ष याच्या आधारावरती आम्ही चर्चा त्या ठिकाणी सुरू करू।